नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवाने तो जो काही व्हिडिओ केलेला असतो तो व्हिडिओ सर्वजण बघतात आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर काव्या आणि मानिनी तर खूप खुश होतात आणि त्यानंतर मानिनी जीवाला समजावून सांगू लागते की तू रात्रभर तिथे झोपू नकोस, तुला त्रास वगैरे होईल. तर तेव्हा जीवा तिचं काही ऐकत नाही आणि तिला बरोबर म्हणवतो. आणि त्यानंतर मित्रांनो, नंदिनी चक्क जीवाच्या काळजीपोटी त्याला वर्णबात तयार करून देते आणि शारदाकडून त्याला पाठवते. आणि इकडे पार्थच प्रतिबिंब म्हणजे जीवासारखं पार्थच सुद्धा प्रतिबिंब आलेलं असतं आणि ते प्रतिबिंब पार्थला सर्व काही समजावून सांगतं. म्हणजे पार्थ तर काव्याचा तो त्यांनी जे काही स्केच काढलेलं असत ते फाडणार असतो आणि तेव्हा त्याच प्रतिबिंब त्याला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतं. आणि त्यानंतर आता जेव्हा नंदिनीने पाठवलेलं जेवण जेवू लागतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच असते, म्हणजे ती बाल्कनीमधून लपून त्याला बघत असते. आणि इकडे तर काव्यासुद्धा म्हणजे आपला जो काही प्रोग्राम असतो तो चालूच ठेवते, म्हणजे तिने जो काही बोका ऑर्डर केलेला असतो या बोक्याला ती आपल्या जवळ झोपवते आणि त्याला म्हणते, तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या. असं म्हणून तिने म्हटल्यानंतर पारला धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, चला आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. मानिनी म्हणत असते, म्हणजे आता पिहू तो मोबाईल घेऊन जाते. तर तेव्हा मानिनी म्हणत असते, पण आता मला कसा काय मोबाईल बघायला मिळणार. तर तेव्हा काम्या म्हणते, अहो माझा फोन आहे ना, मी दाखवते थांबा. असं म्हणून ती आता जेवाचा तो व्हिडिओ चालू करते. तर तेव्हा जीवा व्हिडिओमध्ये बोलत असतो, सो मी जीवा नंदिनी देशमुख, राहणार मुंबई. माझं लग्न झालेलं आहे पण माझी बायको माझ्यासोबत नाहीये, असं तो बोलत असतो. आणि आता इकडे पिहू तोच व्हिडिओ दाखवायसाठी पार्थकडे येते आणि त्याला सुद्धा तो व्हिडिओ दाखवू लागते. तर जीव आता पुढे म्हणत असतो, 16 डिसेंबरची व्हायरल क्लिप तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघितलीच असेल, त्यामुळे माझी बायको माझ्यासोबत का नाहीये हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये. माझी बायको माझी चकाचक बाई, असं तो बोलत असतो. आणि इकडे आता नंदिनी सुद्धा तो व्हिडिओ बघू लागते. तर जीवा पुढे म्हणतो, माझी बायको माझी चकाचक बाई माझ्यावरती रुसलेली आहे, चिडली आहे आणि माहेरी निघून आली आहे हो. तर तेव्हा आता इकडे वसू आणि रम्या सुद्धा तो व्हिडिओ आता बघू लागतात. तर जेव्हा पुढे म्हणतो, काय आहे ना घरातली मोठी माणसं असं म्हणतात की नवरा बायको मधलं भांडण रुसवे फुगवे हेवे दावे हे घराच्या 4 भिंतींच्या आत व्हायला हवेत. 16 डिसेंबरला जे काही घडलं ते आम्हाला कुणालाही अपेक्षित नव्हतं, पण ते आता घडून गेलेलं आहे. आमचं लग्नाआधीच प्रेम जगासमोर आलं, पण याच दरम्यान लग्नानंतर आमच्यामध्ये जे काही प्रेम फुललं त्याला फक्त आमच या घरातलेच साक्षीदार आहेत. ते प्रेम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधीच आमच्यामध्ये ना एक मिठाचा खडा पडला आणि तोच खडा आज तुमच्या साक्षीने मी काढायचं ठरवलेलं आहे. आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केलेली आहे. आणि त्यासाठी आजपासून मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहायचं ठरवलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे माझ्या बायकोच घर बघू शकता. असं म्हणून तो आता घर सुद्धा दाखवतो. आणि आता इकडे नंदिनी वैतागू लागते. तर जेव्हा पुढे म्हणतो, पुढच्या 21 दिवसांच्या मध्ये मी माझ्या बायकोला मनवण्यासाठी मनावरती घेतलेला आहे, मी व्रत घेतलेला आहे पुढच्या 21 दिवसांच्या. आणि इकडे ते ऐकल्यानंतर काव्या आणि मानिनी तर हसायलाच लागतात. तर नंदिनी चिडते आणि म्हणते, हा काय वेडेपण आहे, पसारा घालायची सवय मोडायसाठी कधी 21 दिवसांचं व्रत करावंसं नाही वाटलं का, नको ते करायला सुचत आहे, असं ती बोलत असते. तर आता इकडे जेव्हा पुढे म्हणतो, असं म्हणतात ना की 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याची सवय लागायला आणि सवय सुटायला सुद्धा, पण या पसारावाल्याला चकाचक बाईची लागलेली सवय अजिबात सुटणार नाहीये. त्यामुळे पुढच्या 21 दिवसात मी हे व्रत कंप्लीट करणार म्हणजे करणार, कारण माझी आई म्हणते घेतलेलं व्रत मोडू नको आणि बायकोचा हात सोडू नको.
तर मानिनी ते ऐकल्यानंतर म्हणते, अरे असं म्हणाले नव्हते, मी शहाणा कुठला म्हणजे आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भासतोय, हा तर जेव्हा पुढे म्हणतो आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी ना मला तुम्हा सगळ्यांच्या हाताची गरज लागणार आहे, असं म्हणतात ना की प्रेमात आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि म्हणूनच हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि डे 1 इज जीवा इन मोतीज हाऊस. आजपासून पुढे 21 दिवस तुम्ही हा माझा प्रवास बघाल. तर तेव्हा पिहू सुद्धा पार्थला म्हणते 21 दिवस. इंटरेस्ट आहे ना पार्थ? दादा जीवा दादा किती करतोय नंदिनी वहिनीसाठी. तर आता जेव्हा पुढे बोलू लागतो गाईज आणि त्यासाठी ना मला तुम्हा सगळ्यांची हेल्प लागेल. त्यामुळे तुम्ही मी ना तुम्हा सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट करतोय, प्लीज प्लीज माझा हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तेव्हा इकडे पिहू लगेचच म्हणते कमेंट, तर आम्ही लगेच करणारच. रम्या म्हणते निगेटिव्ह कमेंट्स करूयात का? तर तेव्हा वसू म्हणते खरं आहे रम्या, पण एक मोठा प्रॉब्लेम झालेला, अगं कितीतरी फेक अकाउंट तयार करावे लागतील. तर तेव्हा रम्या लगेचच तिचा मोबाईल तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते हे घे मग कर. तर तेव्हा वसू म्हणते करू का असं म्हणून त्या दोघे सुद्धा हसू लागतात आणि एकमेकांना टाळ्या देतात. तर तेव्हा आता जेव्हा इकडे व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो हॅशटॅग नंदिनी येणार असं लिहून माझ्या बायकोला म्हणजे नंदिनी देशमुखला टॅग करायला विसरू नका प्लीज प्लीज असं तो म्हणू लागतो आणि सगळ्यांना फ्लाइंग किस देतो आणि आय लव्ह यू गाईज असं म्हणतो. तर तेव्हा काव्या तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणते शाब्बास शाब्बास, काय छान व्हिडिओ केलेला आहे. तर पार्थला सुद्धा आता थोडंसं इकडे छान वाटू लागतं आणि आता इकडे मोहितेच्या घरी नंदिनी थोडंसं पडदा उघडून जीवाकडे बघू लागते आणि हा जीवाच लक्ष तिच्याकडे जातं. तर तेव्हा जीवा लगेचच रिक्षामधून खाली उतरतो आणि तिच्याकडे बघून तिला हाय असं करू लागतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच रागाने पडदा वगैरे बंद करून घेते आणि तेव्हा जीवा थोडासा नाराज होतो. तर नंदिनी आता आतमध्ये येते आणि ती थोडीशी अस्वस्थ झालेली असते मित्रांनो. तर जेव्हा इकडे बाहेर जरा इकडे तिकडे फिरत उडत असतो तर तेव्हा गुड्डू त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो जीवा भैया ये देखो. तर तेव्हा जीवा म्हणतो अरे मला ना वाटलंच होतं यार की व्हिडिओ नाही चालणार. तर तेव्हा गुड्डू एकदम खुश होतो आणि म्हणतो अरे जीवा भैया तुम्ही तर भाऊकालाच माजवून टाकलेला आहे, हे बघा बघा असं म्हणून तो मोबाईल त्याच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा जेव्हा तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो अरे काय सांगतो तो हल. तर तेव्हा गुड्डू म्हणतो अरे जीवा भैया तुमच्या ब्लॉगने ना पब्लिकला एकदम झंझणून टाकलेला आहे. तर जीवा एकदम खुश होतो आणि म्हणतो अरे भाई जीवागिरी जिंदाबाद असं तो म्हणत उड्याच मारतो आणि दोघे सुद्धा उड्या मारू लागतात आणि एकमेकांना मिठी सुद्धा मारतात. तर तेव्हा गुड्डू म्हणतो हमको कमेंट पडणे दो, हमको कमेंट पडणे दो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे तुमको पडना, आता क्या इधर देना, क्या पढ़ता हूँ बोल रहा. आणि तेव्हा ते कमेंट वाचत असताना जेव्हा हसूच लागतो आणि म्हणतो अरे कसला व्हायरल झालाय बघ बघ. आणि ते दोघं सुद्धा खूप खुश होत असतात. तर इतक्यातच आता इकडे शारदा नंदिनीकडे येते आणि म्हणते नंदिनी हा व्हिडिओ बघ. तर तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते अगं आई मी पाहिलेला आहे जीवांचा ब्लॉग, मला ना मिळवायला 21 दिवसांचे व्रत करतायत म्हणे. आणि अगं आई जरा त्यांना समजाव, बाबा एवढे ओरडले, हात धरून घराबाहेर काढलं तरी सुद्धा बाहेर थांबलेले आहेत. अजून दिवसभर घराच्या बाहेर रिक्षा घेऊन काय आले आणि आता ब्लॉग काय करतायत काही. तर म्हणे हॅशटॅग नंदिनी येणार, मी नाही येणार बाबा झोपलेत म्हणून नाही. तर ना त्यांना कळालं ना तर ते चांगलंच तांडव करतील, प्लीज जरा बोल ना जीवाशी आणि जीवांचा व्हिडिओ दाखवू नकोस मला. तर तेव्हा शारदा तिला म्हणते अगं झालं का तुझं बोलून, आता मी बोलू का. अगं आरूच्या कॉलेजमध्ये ना तिला पांढरा ससा दिसला होता, त्याचा व्हिडिओ पाठवला होता, तिने तो दाखवायला आले होते मी, आणि तुला जीवांचा एवढा राग येतोय तर मग त्यांचा व्हिडिओ का बघत बसली होतीस.
तू असं ती विचारते. तर तेव्हा नंदिनी आता आपले डोळे थोडेसे खाली घालते आणि काही न बोलता आता तिथून निघून जाते. आणि शारदाने बरोबर नंदिनीला पकडलेलं असतं आणि ती आता हसते. आणि त्यानंतर आता ती हॅशटॅग नंदिनी येणार असं म्हणून ती टॅग करते आणि म्हणते, नंदिनी लवकरच जाग जीवाकडे. तर आता इकडे मानिनीने जीवाला फोन लावलेला असतो आणि ती त्याच्यावरती ओरडत असते, म्हणजे अरे जेव्हा तू रिक्षात राहणार आहेस, अरे जीवा, तुला वेड लागलेला आहे का, तू ही रिक्षा कुठून आणलेली आहेस. तर तेव्हा जीवा म्हणतो, अग आई तू रिक्षा काय लावलेला आहेस. अगं माझ्या रिक्षाचं नाव डार्लिंग आहे. तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते, आणि तुझं नाव आहे जीवा विक्रम देशमुखांचा मुलगा आहेस तू आणि असा रिक्षात राहणार आहेस का, काय करतोयस तू. आणि नंदिनी पण जरा अतिच करते असं नाही वाटत का तुम्हाला. तर आता मला ना सांगा, रात्रभरासाठी तिला घरात घेता येत नाही का तुला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई ओके ओके चिल चिल चिल, कशाला एवढी चिडतेस तू, आणि रिक्षात राहणं हे एवढं काही अवघड नाहीय अग. तर माननी आता त्याच्यावरती परत ओरडते आणि म्हणते, गप्प बस आधी, ती रिक्षान तू कुठून आणलीस ते सांग मला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अग आई एक मिनिट चिल चिल, मी सांगतो तुला केलेलं असतं मित्रांनो. तर शारदा म्हणते, म्हणजे बरोबर नंदिनीला ती खेचू लागते, म्हणते, अग तो वॉचमन येऊन 1 दिवस सुद्धा नाही झाला. तुला एवढी काळजी वाटते का त्याची. असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी 1 दिवस म्हणते, अगं वॉचमनसाठी नाही, जीवांच्यासाठी आहे ते. आणि असं तिने म्हटल्यानंतर तिच्या लक्षात येतं आणि परत ती आपलं तोंड फिरवते. तर तेव्हा शारदा म्हणते, चला तुझ्याच तोंडून आलं ना ते बरं झालं, आणि नसता आलं ना तरी सुद्धा कळलं होतं मला. कधी कधी माणसाचे डोळे ना खूप पारदर्शक होतात, जे मनात असत ना ते आरपार ताकवतात तुझे डोळे. तुझं ऐकतं नाही येत. नंदिनी मनातली काळजी भरून आलेली आहे डोळ्यामध्ये आणि तिला तर ती परत विचारते, निघू का मी, नव्याला काही निरोप द्यायचा आहे. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, काही सुद्धा निरोप नाहीये, तू जा बरं. आणि तर तेव्हा शारदा आता चाललेली असे तर नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, आणि आई त्यांना म्हणावं, लगेच हात खुपसू नका, जेवणामध्ये भात गरम आहे, भात भाजेल उगाच. तर तेव्हा शारदा सुद्धा बरबर असं म्हणते आणि जेवासाठी जेवण घेऊन बाहेर जाते. तर नंदिनीला थोडसं रडू आलेलं असतं मित्रांनो. जीवाची काळजी तिला खूप वाटत असते. तर आता इकडे देशमुखांच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. त्यांनी आता म्हणजे पार्थ आपलं काम करायसाठी बसला असतो आणि तेव्हा तो त्याच ड्रॉइंग बुक उघडतो. तर तिथे त्याला काव्याच ते स्केच सापडतं, म्हणजे त्याने जे स्केच काढलेलं असतं काव्याच ते त्याला सापडतं. आणि तो आता त्या स्केचकडे बघत राहतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने ते स्केच पहिल्यांदा बघितलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की माझ्यापेक्षा तर गोडच आहे ही तुमची काव्या. 2 ओ. आणि पार्थ आता तिथून उठतो आणि ते स्केच आज आपल्या समोर धरून तो फाडणारच असतो. इतक्यातच आता त्याचं प्रतिबिंब तिथे येतं, म्हणजे जसं जीवाच येत असतं तस आता पार्थाच प्रतिबिंब तिथे येतं आणि ते एकदम पार्थाला थांबवत म्हणत, अरे फाडू नकोस. तर तेव्हा पार्थ त्याला विचारतो, तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस. तर तेव्हा ते प्रतिबिंब म्हणतं, मी ना काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे. आणि मी काय करतोय, अरे मी माझ्या मांजरीच क्रीम लावतोय, हे नाईट क्रीम आहे ना, पण हे डेला सुद्धा लावतात बरं का, असो माझ्या मांजरीने सांगितलेलं आहे. हे क्रीम जेव्हा माझी मांजर लावते ना तेव्हा खूप सुंदर आणि खूप गोड दिसते. आणि हे क्रीम तुला सुद्धा लावलं होतणारे. आणि अचानक बाबा आले होते असं त्या प्रतिबिंबाने सांगितल्यानंतर पार्थला तो क्षण आठवतो की जेव्हा विक्रम आलेला असतो आणि काव्या पार्थला ती नाईट क्रीम लावत असते. तर तेव्हा आता पार्थ आपलं तोंड थोडसं फिरवत वगैरे आणि आता हे सगळं काही आठवल्यानंतर त्याच प्रतिबिंब तर पार्थकडे बघून हसत. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, तो पार्थ वेगळा होता. तर त्याच प्रतिबिंब त्याला म्हणतो, आणि ती काव्या सुद्धा वेगळी होती, सतत तुझ्यावरती चिडचिड करायची ना. तर तेव्हा तुझे एफर्ट्स
यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते, जसे त्यांचे एफर्ट तुझ्यापर्यंत आता पोहोचत नाहीयेत, तर पार्थ म्हणतो तो प्रश्न नाहीच आहे. तर त्याचा प्रतिबिंब म्हणतो बरोबर प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न हा आहे की तू स्वतःवर आणि काव्यावरती किती रागावलेला आहेस. तर पार्थ म्हणतो रागवलेला नाहीये, मी दुखावलेला आहे. तर त्याच प्रतिबिंब विचारत त्याला का त्यांनी भूतकाळ सांगितला नाही म्हणून का, पण त्यांनी प्रयत्न तर केले होते ना पार्थ, तुझ्याबरोबरच नातं. तेव्हाही त्यांना हवंच होतं, हे कळत नाहीये का तुला. तर तेव्हा पार्थ म्हणतो मला आता काहीच नको आहे, हे नातही नको आहे आणि कोणाच्या मध्ये गुंतायचं सुद्धा नाहीये मला. तर पार्थच प्रतिबिंब म्हणत तरीही तू त्यांच्यामध्ये गुंतत जाणार आहेस हे नक्की. तिच्यात आणि तुझ्यात तू कितीही बांध घातलेस ना तरी सुद्धा तो बांध ओलांडून काव्या तुझ्यापर्यंत पोहोचणार. तुला कळत नाहीये का, हे दिसत नाहीये. बरं मला सांग, कधी सुकावणार वादळ बघितलेलं आहेस का तू. तर तेव्हा पार्थ नाही असं म्हणतो. तर त्याच प्रतिबिंब म्हणत मग काव्याकडे बघ आणि विचारत कधी तुझ्या प्रेमाने फुललेलं फूल बघितलेलं आहेस का. तर तेव्हा पार्थ नाही असं म्हणतो. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब परत म्हणतं मग काव्याकडे बघ काय आहे ना. काव्या ती जीवाला आवजाव करत होत्या, कारण त्यांच्यामधलं नातं अवघडलेलं होतं. पण आता जीवाला त्या नंदिनी सोबतच बघतायत आणि त्यांना फक्त तूच हवा आहेस हे समजून घे. तुला आणि नंदिनीला आपल्या जोडीदार म्हणून मान्य केलेलं आहे, दोघांनी सुद्धा, तेही मनापासून. काय आहे ना पार्थ, आता जीवा फक्त मित्रच आहे तिचा आणि नात्याने दीर आहे हे बघ. लग्न झाल्यानंतर नंदिनीने जो तुझ्या बाबतीत ठामपणा दाखवलेला होता ना, तोच आता काव्या जीवाच्या बाबतीत दाखवत आहेत. त्यांच या मनामधला गोंधळ आता संपलेला आहे मिस्टर आर्किटेक्ट. आता तुम्ही ना कधी मऊ ऑन होणार आहात. काय आहे ही काव्या दोन ओना तुम्हाला प्रेमात पाडायला लावणारच असं ते प्रतिबिंब बोलत असतं. तर तेव्हा पार्थ त्या स्केचकडे बघत असतो आणि तेव्हा परत जेव्हा त्या प्रतिबिंबाकडे बघतो तर तेव्हा ते गायबच झालेलं असतं आणि पार्थ आता आजूबाजूला त्याला शोधू लागतो आणि परत त्या काव्याच्या स्केचकडे बघू लागतो. तर इकडे आता मोहित्यांच्या घरात बाहेर गुड्डू खूप रडत असतो आणि म्हणत असतो, म्हणजे तो व्हिडिओ तयार करत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये बोलत असतो, अरे भाई हमको खूप भूख लग रही है पर खाना खाना तो मिल खिलाने वाला यहाँ कोई भी नहीं है हमको तो भाई असतोम म्हणून जोर जोराने रडत असतो आणि म्हणतो, अब ना हम ज्यादा नाही बोलते नाही तो हम फिर से रो पडेंगे असं म्हणतो. तो व्हिडिओ बंद करतो. तर तेव्हा जेव्हा त्याच्या जवळ आलेला असतो आणि म्हणतो ना रे मुन्ना ऐसे नाही रोते यार, आणि कशाला असले रडके व्हिडिओ बनवतोस रे तू. तर तेव्हा गुंटू एकदम नॉर्मल होतो आणि म्हणतो, जेव्हा भैया माझी ती पिंकी आहे ना, त्याला माझा हा व्हिडिओ बघून माझ्यासाठी बुरा लागायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर जेव्हा म्हणतो, काय 1 मिनिट, म्हणजे तुला भूक लागलेली नाहीये, तू नाटक करतोयस. तर तेव्हा गोड डू म्हणतो, हो माझा पेट तर कधीच भरलेला आहे, ते मी संध्याकाळी भेळ खाल्ला होता ना. तर तेव्हा जीवा म्हणतो, होय काय, ठीक आहे रे, तुझ्या जेवणाच तर झालेलं आहे, माझ्या जेवणाचं काय हे बघ. मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झालेला आहे, नाहीतर ना ऑनलाईन मी ऑर्डर केली असती आणि इथे दुसरी चार्जिंगची सोय सुद्धा नाहीये. आता काय करू, आता जेवणाच असं म्हणून तो थोडासा कासावीस झालेला असतो, म्हणजे त्याला भूक खूप लागलेली असते. आणि इतक्यातच मित्रांनो आता शारदा तिथे जेवण घेऊन येते आणि जीवाला विचारते, वरणभात खाणार का. आणि नंदिनी सुद्धा तिथून पडत याच्या आडून डोकावून बघत असते की शारदा जेवण घेऊन गेलेली आहे का तिथे. तर आता जीवा ते जेवण बघितल्यानंतर खुश होतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता जीवा जेवत असतो आणि अगदी नंदिनीने सांगितल्याप्रमाणे एकदमच तो भातामध्ये हात घालतो आणि त्याला भासत. तर तेव्हा शारदा म्हणते, नंदिनी म्हणालेलीच होती त्यांना म्हणावं एकदम हात घालू नका भाजेल, आणि शारदाने मुद्दा म्हणूनच त्याला हात भाजू दिलेला असतो. तर जेव्हा विचारतो ती खरंच असं म्हणाली का, तर शारदा म्हणते, हो अहो तुमची काळजी आहे तिला, आणि आता सुद्धा बाल्कनी मधून ना ती बघत असेल
तुम्हाला असं ती म्हणत असते आणि जीवा बरोबर बाल्कनीकडे बघतो तर नंदिनी त्याला बघतच असते. आणि आता इकडे काव्या तर तिने जो काही बोक ऑर्डर केलेला असतो त्याला ती आपल्या शेजारी झोपवते आणि म्हणते, तू आणि मी आपण आता एकत्र असणार आहोत बोक्या. आणि त्यानंतर ती गुड नाईट बोक्या असं म्हणते. तर तेव्हा पार्थ दचकून उठतो आणि तिच्याकडे बघूच लागतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.